न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपुरातील मोरिया मोबाईल शॉपी फोडणारे चोरटे शहर पोलिसांनी पकडले। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 13 मार्च रोजी फिर्यादी आतिश नवनीत कटारिया वय 32 वर्ष, धंदा मोबाईल शॉपी, राहणार वार्ड नंबर 7 श्रीरामपूर यांचे 12 मार्चच्या रात्री धान्य गल्ली वार्ड नंबर 3 श्रीरामपूरमधील मोरिया मोबाईल शॉपी हे दुकान फोडून त्यातून 20,000 रुपये किमतीचे मोबाईलचे साहित्य चोरी गेले होते। त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(ब), 331(3)(4) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास तात्काळ सदर गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल आणि अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि धान्य गल्ली, बाजार तळ सर्कल, वार्ड नंबर 3 येथील परिसरातील लोकांकडे अत्यंत बारकाईने चौकशी केली। त्यातून गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी बलदेव सिंग मंचू सिंग टाक वय 20 वर्ष, राहणार सर्कल, बाजार तळ, वार्ड नंबर 3 श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारासह मिळून केला असून तो सध्या संगमनेर रोड येथील नाना चहा येथे बसलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तेथे बलदेव सिंग टाक हा त्याचा साथीदार विशाल भरत बोरुडे वय 25 वर्ष, राहणार बाजार तळ, वार्ड नंबर 3 श्रीरामपूर, जिल्हा इलानगर याच्यासह मिळून आल्याने त्यांना दोघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक याच्यासह मिळून केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात तात्काळ अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेलेला सर्व मुद्देमाल ज्यामध्ये वेगवेगळे हेडफोन, चार्जर, कार चार्जर, इयरबड्स, स्पीकर, केबल असे जप्त करण्यात आले। काल दिनांक 13 मार्च रोजी फिर्यादी आतिश कटारिया यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की रात्रीच्या वेळी त्यांचे धान्य गल्ली येथे असलेले मोरिया मोबाईल शॉपी हे दुकान अज्ञात व्यक्तींनी फोडून दुकानामधून त्यांचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईलचे चार्जर, हेडफोन, इयरबड्स तसेच इतर ॲसेसरीज असा एकूण 20,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास करण्याकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे शोध पथकाला आदेशित केले होते। शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे इसम नामे बलदेव सिंग टाक आणि विशाल बोरुडे अशा दोघांना सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतले। त्यांच्यासोबत एक अल्पवयीन बालकाने पण सदर गुन्हा केल्याबाबत निष्पन्न झालेले। आरोपितांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। आरोपींकडून गुन्ह्यातील गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। अधिक तपास करेल। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वागचोरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल जयवंत तोडमल, भागवत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, अमोल पडोळे, संभाजी खरात, सागर बनसोडे, मच्छिंद्र कातकडे, अजित पटारे, सचिन दुकळे, रामेश्वर तारडे, अमोल गायकवाड, पांडुरंग चौधरी, गणेश तुपे यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जयवंत तोडमल हे करीत आहेत। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।